हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर वाजले सकाळचे 7 आणि मी इथं चहा ठेवला आहे आणि आता कामाला जायचं राहतं मला, त्याच्यामुळं मग मी सकाळी थोडंसं लवकरच आटपायचं हे करते। तर चहा ठेवला होता इथं शेगडीवर आणि उसळ काढली होती, काल शनिवारच्या बाजारातून आणली होती। आणि आता तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते। तर हे आपल्या झाडाचं फूल आहे, बघा किती छान फूल आहे आणि हे सकाळचं बाहेरचं व्ह्यू आहे, एकदम शांतता, सगळीकडे चिमण्यांचा गागट असं म्हणजे खूप छान प्रसन्न वाटतं बाहेर ऐकायला। आणि आमच्या शेजारचं कांदे लावलेलं शेत आहे आणि बाहेरचं नाही बघा, आपले झाडं झुडपं असे दिसत आहे। आता हे थोडे दिवसातच तुटून जाणार आहे, कारण की आपल्याला ना घराचं काम करायचं आहे त्याच्यामुळं, पण म्हटलं बघू काहीतरी त्याचं पण व्यवस्था करील मी। तर किती छान दिसते बघा फुलांचे झाडं झुडपं। ही श्रेयांची ना गाडी लावली दारापुढं। त्याच्यानंतर परत आले किचनमध्ये आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला होता, ते काही शूट केलं नाही मी, खुशीला जायचं होतं शाळेत, तर ती जेवायला बसली होती। आणि ना हे बघा सगळा राहाडा जो आहे तो असा पडलेला आहे, कारण पटापट आवरायचं राहतं मला त्याच्यामुळं। आणि हा काय व्हिडिओसाठीच घातलेला पसारा नाही, कायमचाच पसारा असतो माझ्या, म्हणजे किचन छोटा असल्यामुळे ना तो सगळा पसारा तिथंच पडून जातो आणि असं दिसतं काही सकाळच्या हाल माझ्या किचनचे। तर इथे धुणं भिजत घातलं होतं मी आणि इथे ना खुशीला पाव खायचा होता, रात्री तळेल पाव होता ना, तर तो तिला कापून खायचा होता। तर मग ती कापित होती चाकूनी आणि ती जेवण करून गेले शाळेत। त्याच्यानंतर मग मी आवरायला घेतलं सगळं किचन। तर इथे ना श्रेयांश आला होता पाव घ्यायला, तर मग त्याला तो पाव दिला आणि किचन ओटा आवरायला घेतला होता। तर इथे स्वयंपाकामध्ये मी उसळ भात पोळ्या केल्या होत्या, तिचा डबा भरून तिला काढून दिलं। आणि आता हा किचन वट्ट्यावरचा जो काही पसारा आहे तो आवरायला घेतला होता, कारण रात्री ना मी वडापाव केला होता तर त्याचं तेल कढईत तसंच होतं। रात्री काय एवढं मी किचन आवरलं नव्हतं, कारण खूप दमलेली होती, त्याच्यामुळे मी तसंच ठेवलं होतं। आणि त्याच्याबरोबरची चटणी होती। आणि आता आहे ना हे सगळं एक साईडला काढून ठेवते आणि किचनवर जे काही भांडे घासायचे ना ते खाली ठेवून देते। आणि मग हा किचन ओटा घसून काढील चांगला, घसला ना की मग थोडंसं म्हणजे व्यवस्थित वाटतं। आता मी तर दररोज काही घसत नाही, फक्त ओल्या फडक्याने पुसून घेते जर जास्त डाग नसले पडेल तर। पण रात्री आता तळलं होतं मी, तर मग ते थोडेसे बेसन पिठाचे डाग वगैरे होते पडलेले। तर मग आता म्हटलं गॅस घसून घेऊ, आणि गॅसचे ना मी बर्नर बदलले होते तर ते खराब होऊन गेले होते। तर मग ज्यांच्याकडनं बदलले ना त्यांनी सांगितलं होतं मला की गॅस जेव्हा घासाल तुम्ही तेव्हा बर्नर काढून ठेवायचे, म्हणजे खराब होती नाही लवकर, म्हणून मी काढून ठेवले। नाही तर मी काय करायचे कायम असंच बर्नर तसेच ठेवून पाणी टाकून घसून घ्यायचे। तर इथे ना व्यवस्थित कानाकोपरा गॅसचा घसून घेते आणि सकाळची ना खूप घाई असते, तर त्याच्यामुळे जितकं पटापटा होईल तितकं पटापटा आवरून घेते सगळे कामं। आणि दररोज एवढे आवरत नाही, एखादं काम तरी राहूनच जातं। पण आज थोडीशी लवकर उठले ते, म्हटलं आपल्याला ना मॉर्निंग जे काही रुटीन आहे माझं ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणून मग लवकर उठली होती आवरायला। आणि आज बरेचसे कामं पण आटपून घेतले होते। आता खरं सांगायचं ठरलं तर घरदार वगैरे काही मी लवकर म्हणजे दररोज पुसत नाही, कारण 8:30-9पर्यंत आम्ही घराच्या बाहेर निघून जातो, त्याच्यामुळं घरं तर काही पुसणं होत नाही। पण आज पुसून घेतले होते। आता एका फडक्याने ना सगळं जे काही घसलेलं आहे साबणीचं ते सगळं पुसून घेईल आणि नंतर दुसऱ्या फडक्याने व्यवस्थित असं स्वच्छ पुसून घेईल, म्हणजे मग थोडंसे छान दिसतं। आणि श्रेयांची ना इथं गडबड चालूच होती, ते ट्रायपॉड पाहून ना तो धरायला चालला होता, मग त्याला परत मी पुढच्या घरात काढून दिलं। आणि मग त्याच्यानंतर परत जे काही आपलं काम होतं ते करायला सुरुवात केली मी। तर तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला। आणि मिस्टरांचं जेवण झालं होतं, तर मग ते आले होते डिश वगैरे इकडे ठेवायला घेऊन, आणि मग आता ते खुशीला सोडायला जातील, ती जेवतच होती। तर मग ती जातील आणि मग मी माझं कामाला परत सुरुवात करेल। तर असंच काय असतं माझी सकाळची गडबड कामाची। तर आता गॅस तर पुसून झाला आहे, तर आता परत त्याच्या ज्या जाळ्या वगैरे आहे ते व्यवस्थित लावून देते आणि ना अशा एक फडक्याने झाकून देते मी, म्हणजे कसं घर प्लॅस्टरचं नसल्यामुळे ना थोडेसे खडे घाण पडत राहते, तर मग म्हणजे ते पडणार नाही आणि खराब होणार नाही। संध्याकाळी फक्त फडका काढला का ते आपला जो चकचकीत जो गॅस आहे तो तसाच दिसतो मला। मग इथे ही शेगडी पण व्यवस्थित पुसून घेतली, शेगडी खालचं थोडंसं रातीच घाण आता किचन ओटा म्हटल्यावर, मग ते पण व्यवस्थित पुसून घेतलं। आणि खुशीने ते चालले होते, तर खुशी बोलत होती चालली का काय काहीतरी बोलत होती ती, तर मग तिच्याशी बोलत होते मी।
आणि अशीच घाई चालू राहते सकाळ सकाळी, कारण की जर म्हणजे आमच्यासोबत ज्या बायका काम करतात त्या जर येऊन उभ्या राहिल्या ना दरवाजा पुढं, किंवा मला खूप भीती वाटते, कारण त्या पण आवरून येईल राहते मग आपल्यामुळं त्यांना आपल्या दारापुढं थांबवायचं, तर ते काही मला आवडत नाही. त्याच्यामुळं खूप घाई आवरावं लागतं. आणि तुमच्यासोबत मी माझं वावरातलं पण रुटीन शेअर केलं आहे, तर तुम्हाला ते कसं वाटतं कसं नाही नक्की कमेंट करून सांगा मला. आणि बऱ्याच दिवसानंतर आपण परत आता कंटिन्यू झालो आहे. तर हे बघा, एकदम जादूसारखा आपला किचन ओटा एकदम छान असा चकचकीत तयार झालेला आहे. आता खालचा पसारा आवरायला घ्यायचा आहे, तर खालचा पसारा सगळे भांडे वगैरे नेऊन ठेवले मी, पण हिटर रिकामं झालं होतं, तर म्हटलं हिटर पण भरून घेऊ. आणि इथे ना बाहेरूनच हिटर भरावं लागतं, कारण घरात काही पाईपलाईन नाही पाण्याची, पण थोड्या दिवसात घेणारच आहे आपण, तर तेही व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इथं हिटर आहे ना भरून घेतलं मी सगळं, 7-8 हांडे बसतात ह्या हिटरमध्ये. तर अशा पद्धतीने भरावं लागतं, खूप घाई. आणि त्यानंतर ना थोडेसे भांडे पण राहिले होते, तर हिटर भरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग भांडे घासायला मी बाहेरच नेले होते, कारण घरात जागा नाही, मोरीत काही भांडी घासत नाही मी. तर इथे हांडा वगैरे थंड पाण्याचं भरून ठेवते, म्हणजे हिटरमध्ये गरम जर झालं तर मग या हांड्यांमध्ये गार पाणी राहतं सकाळी आंघोळीला. आणि इथे ना मोरी धुवून घ्यायची होती, कारण हिटर भरून मातीचे पाय थोडेसे होती खराब ती, तर मग असं पाणी टाकूनच धुवून घेते मी फक्त, बाकीचे जास्त काही करत नाही, कारण ती फरशी वगैरे नाही, तिला कोबा केला आहे, त्याच्यामुळं मग फक्त पाणी टाकून आणि आपला जो अंगण झाडायचा झाडू राहतो ना त्याने मी साफ करून घेते. आणि ती होऊन पण जाते, कारण मी आत्ताच सिमेंट लावलं होतं तिला, त्याच्यामुळे जास्त काही ती एवढी लवकर खराब होत नाही. आणि दररोज धुवून टाकली ना की मी जास्त खराब व्हायचा प्रश्नही राहत नाही. तर अशीच राहते धावपळ. आता बघा राहिलेले काही भांडे होते, तर तेही बाहेर घेऊन जाते मी, आणि आता बाहेरच भांडे घासायला बसणार आहे. पण त्या अगोदर आहे ना, भांडे घासायच्या अगोदर म्हटलं घरदार पण झाडून घेऊ थोडेसे, पण कान्याकोपऱ्यामध्ये ना पोरं जर म्हटलं ना की भांडे टाकूनच ठेवता, कुठं ना कुठं काही ना काही सापडतच राहतं. त्याच्यामुळे मला पलंगाखाली किचनखाली प्रत्येक ठिकाणी मला भांडं बघत हिंडावं लागतं सकाळी, की एखाद्या ठिकाणी एखादं भांडं पडेल राहील म्हणून. मग खाली जे काही कपडे पडलेले होते ते सगळे बादलीत घेऊन घेतले, कारण मग नंतर धुणं आलं का आणि जर एखादा कपडा दिसला तर मग खूप जीवावर येतं माझ्या. त्याच्यामुळं मग स्वेटर वगैरे इथेच देते मी मोरीत ठेवून, कारण ठेवायला आता दुसरीकडे काही जागाच नाही त्याच्यामुळं. तर आता इथं थोडंसं त्या मोरीला जो मी कागद लावला आहे ना, तर त्याचा कागद थोडासा फाटला होता, तर मग तो व्यवस्थित केला. आणि इथं स्वेटर टोपी ते तिथं वर ठेवून दिलं. आणि खराब कपडे पण मी तिथंच ठेवते. तर सासूबाईंनी धुणं काढून आणलं होतं, आणि ही किराण्याची बास्कटी माझी त्याच्यात टाकून दिलं होतं, तर मग तेच थोडंसं वर ठेवत होते. आता हा टावेल इथं टाकला आहे, पण थोड्या वेळात मी पुढच्या रूममध्ये टाकून देईल, कारण फॅन किंवा मग पुढचा दरवाजा उघडं जर असला तर सुकून जातात दिवसभरात. तर आता घर झाडायला घेतलं आहे मी. आणि नाही, कार्पेट जे दिसतंय ना तुम्हाला, हे 2 कार्पेट लावले मी. हे जे ढवळं आहे ते नंतर लावलं होतं, तर आता ते पण बऱ्याच ठिकाणी फाटून जात आहे, तर खालचं कार्पेट दिसायला लागलं आहे. पण आता आहे ना, जसं की तुम्हाला मी मागाशी सांगितलं घराचं काम करायचं, तर बरेचसे चेंजेस करणार आहे मी आता, म्हणजे जास्त काही नाही, पण समजेल तुम्हाला, व्हिडिओ बघाल तुम्ही पुढचे तेव्हाच समजेल तुम्हाला तेव्हा काय काय चेंजेस करेल काय नाही. आणि पुसायला जर घर गेलं ना, मी मॉप घेतला आहे ते घर पुसायला, तर त्याने ना डायरेक्ट कार्पेट फाटून येतं. तर असं काही आहे किचन. आणि बघा एकदम जादूच्या झाडूसारखं आहे ना, मी घर झाडून घेऊ राहिले. तर एवढं म्हणजे जादू तर काही जमत नाही आपल्याला, पण मग ठीक आहे, हसत खेळत जर काम केलं तर काम पण लवकर होतं आणि आळस पण येत नाही. तर इथे घर झाडून येते, स्त्रियांची सारखी लगबग चालूच असते. आता लहान पोरं म्हटलं, तुमच्या म्हणजे ज्यांच्या घरात लहान पोरं आहे ना त्यांना समजतच असेल की लहान पोरं असल्यावर किती लगबग चालू राहते घरामध्ये. तर त्याच्याकडेही कपडा दिला होता मी की बाहेर टाकून धुवायला म्हणून, तर मग तो गेला होता बाहेर टाकायला. आणि झालं आहे किचन पण झाडून. आता आहे ना मी घर पुसून घेते. आता घर तर झाडून झालं, पण आता घेते घर पुसायला. आणि ना हा मॉप आता तुम्हाला जो पुढं दिसेल, तर तो मॉप आहे ना मी ऑनलाईनच बोलवला होता, कारण असं हाताने घर पुसायचं म्हटलं ना की नाही जमत एवढं, म्हणजे शक्य नाही होत तसे मॉप. जर म्हटलं नाही पटकन माणूस घेतच पुसून आणि आपल्या कामाला मोकळं, तर आहे ना हा मी 500 रुपयाला बोलवला होता मिशोवरून ऑनलाईनच. आणि चांगली निघाली क्वालिटी, म्हणजे चांगली, म्हणजे 500च्या याने खूपच चांगलं आहे. आणि थोडंसं लिक्विड टाकून घेते. आणि हे बघा आता असं पुसायला गेलं का थोडंफार निघतो कागद, म्हणजे हे कार्पेट जे आहे ते, म्हणून खूप सांभाळून पुसावं लागतं. तर असं काही राहतं माझं मॉर्निंगचं रुटीन. आता कोणाकोणाचं असं असतं मॉर्निंगचं रुटीन, नक्की कमेंट करून सांगा. पण ज्या बाया शेतात जातात त्यांचं तरी माझ्या मते असंच राहत असेल, कारण की घरी जर असल्यामुळे एवढी धावपळ तरी होत नाही, माणूस मस्त आरामात आवरतं, थोडंसं निवांत राहतं.
तसं हे असं वाटतं की आपलं संध्याकाळी परत आपल्यालाच आवरावं लागलं आणि दिवसभर एवढा पसारा टाकून जायचा घरात. तर पटापटा असं हात उचलून थोडंसं घ्यावं लागतं आवरून मला. आणि श्रेयांची ना चालूच राहते बडबड, काही ना काही काही ना काही. आता ही घर पुसून घेतलं आणि आली बाहेर भांडे घासायला. तर आहे ना बाहेर काही मी स्टँड लावत नाही फोन ठेवायला, फक्त एक ड्रमावर ठेवून दिला होता आणि तिथं थोडंसं खाली निसटलं होतं. आणि श्रेयांचं इथं मॉपसोबत खेळायचं काम चालू होतं. आणि तुम्ही बघत असाल की ती रस्त्यावर भांडे घासावं लागतं आम्हाला, म्हणजे अंगणच आमचं ते. आणि हे एकदम जुन्या काळातलं वाटतं आहे ना असं, की रस्त्याजवळ बाया भांडे घासायचे मस्त अंगणात. असंच काही होतं मला वाटत होतं तेव्हा. तरी बघा आत्ता झालं आहे माझं सगळे कामं आटपून, धुणं भांडी सगळी कामं आटपले माझ्या घरातली. आणि आता मला जायचं आहे कामावरती. तर असं काही होतं आजचं माझं मॉर्निंगचं रुटीन. आता मी निघाली आहे शेतात कामाला जाण्यासाठी. तर रस्त्याने सगळ्या बाया ज्या आहेत त्या पुढं गेल्या होत्या आणि 9 9:30 झाली होती. कारण हे बघा तुम्हाला माझ्या पुढं शाळेचे पोरं पण दिसत असाल. तर ते चालले होते शाळेत आणि मी त्यांच्या मागून चालले होते. तर इथे ना सगळ्या माझ्यासोबत जे बाया आहे ना त्या पुढं गेल्या होत्या आणि इथे मला व्हॉइस ओव्हर नव्हता करायचा. पण नाही ना त्या व्हॉइसच कट होऊन गेला होता, त्याच्यामुळं मला परत व्हॉइस ओव्हर करावा लागला इथे. आणि आता गेले मी शेतात. हे बघा तोंड बिंड बांधून झाले आणि सगळ्या बाया लावायला बसल्या होत्या कांदे. पण मी तर काही अजून सुरुवात नव्हती केली. तर सगळ्या बाया बघा आता लावते. आता मी पण व्हिडिओ जो आहे तो इथंच बंद करणार आहे. भेटू उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.